STI मुख्य परीक्षा 2011 आहे. त्यामध्ये हे सरासरीचं गणित विचारलं आहे. 5 निकालांची सरासरी 46 गुण आहे. त्यातील पहिल्या 4 निकालांची सरासरी 45 गुण आहे. तर 5व्या निकालात किती गुण मिळाले? पहा आता इकडे. सरासरी आपण कशी काढतो? तर एकूण जी बेरीज आहे, त्या एकूण बेरजेला एकूण संख्या किती आहे त्याने भागतो आणि उत्तर काढतो. येथे पहा 5 निकालांची सरासरी 46 आहे. सरासरी 46 आहे. मग आपलं सूत्र माहिती आहे का नाही? सरासरी बरोबर एकूण बेरीज का असेल त्याची बेरीज एकूण बेरीज भागिले एकूण संख्या. एकूण संख्या. आता पहा सरासरी किती आहे? 5 ची. 5 निकालांची सरासरी 46 आहे. सरासरी 46 आहे. 46. एकूण बेरीज आपल्याला माहित नाही मग. एकूण बेरीज ते माहित नाही. पण एकूण संख्या आपल्याला माहिती आहेत. किती आहेत? 5 आहेत. 5 निकाल आहेत एकूण पहा. 5 निकालांची सरासरी 46 आहे. सरासरी कशी काढतो आपण? एकूण बेरजेला किती संख्या आहेत त्या 5 संख्या आहेत. 5 निकाल म्हणजेच 5 संख्या. प्रत्येक निकाल म्हणजे एक एक संख्याच आहे ते एक प्रकारे. 5 भागिले गुणिले करायचं इकडं. 46 गुणिले 5 बरोबर एकूण बेरीज. म्हणजे निकालांची एकूण बेरीज किती आली? 46 गुणिले 5. 5 × 30 हातचल 3 20 3 23 230 आली. 230 काय आहे? एकूण बेरीज. आता ही बेरीज कोणाची आहे? 5 निकालांची. म्हणजे 5 निकालांची बेरीज. 5 निकालांची बेरीज बरोबर 230. आता पहिल्या 4 निकालांची सरासरी 45 आहे. मग आता पहिल्या 4च्या काढू. सेम असंच. 4 गुणांची सरासरी. सरासरी किती बरोबर आहे? 45 आहे. किती आहे? 45. आपण असं लिहू शकतो मग. 45 बरोबर 4 निकालांची बेरीज. 4 गुणांची नाही, 4 निकालांची. पहा 4 निकालांची, मग 4 निकालांची गुणांची. 4 निकालांची सरासरी 45 आहे. मग 4 निकालांची बेरीज. बेरीज भागिले 4. 4 निकालांची बेरीज भागिले 4 करावं लागणार. तेव्हा सरासरी 45. 4 भागिले गुणिले करायचा. 45 गुणिले 4 म्हणजे काय आलं? 4 निकालांची बेरीज. 4 निकालांची बेरीज. उत्तर आले 180. 180 काय आहे? 4 निकालांची बेरीज आली. पहा 4 निकालांची बेरीज किती आहे? 180. 5 निकालांची 230. म्हणून 5व्या निकालाचे गुण. निकालाचे गुण बघा आता 5व्या निकालाचे गुण आपण कसे काढणार? तर 5 निकालामधून 4 निकाल पहिले वजा करणार. 5 निकालांच्या बेरजेतून 4 निकालांची बेरीज वजा केली म्हणजे आपोआप 5वा निकाल राहिला. 230 वजा 180 उत्तर काय आल्याचं? 50. म्हणजे 5वा निकाल हा 50 गुणांचा होता. 50 उत्तर काय आलं? 50. 5व्या निकालात पहा एकदम सोपी गोष्ट होती की आपल्याला 5 निकालांची सरासरी दिली होती 46. त्यावरून आपण एकूण 5 निकालांची एकूण बेरीज काढली 230. 4 निकालांची सरासरी आहे 45. त्यावरून 4 निकालांची बेरीज काढली 180 आणि त्या दोघांची वजाबाकी केली म्हणजे 5वा निकाल आला 50 गुणांचा. 5व्या निकालामध्ये त्याला 50 गुण मिळाले. STIच्या मुख्य परीक्षा 2011चे गणित आहे.